मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद। विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे झाले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली, सुनावणी न घेता आयोगाने फुटीर गटाला पक्ष चिन्ह दिलं, संजय राऊतांचं टीकास्त्र। ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू, आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे। आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश म्हस्केंचा दावा। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात, उद्या कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद मांडणार, आमदार अपात्रतेवर कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणार। राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक आरोप, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा। एकनाथ शिंदेंच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के यांनी केल्या होत्या। शिंदे ठाण्यामध्ये भ्रष्टाचार करतायत असं म्हस्के म्हणायचे, संजय राऊतांचा निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या बाहेर ड्रामा, शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना पाहून संजय राऊतांनी यावंच लागणार असं म्हटलं, परिसरामध्ये एकच हशा पिकला। नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार, विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहामध्ये चर्चा होणार, गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। अमित शहा यांचा लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले हे सांगा, विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा, राहुल गांधी आक्रमक। अमित शहा संसदेमध्ये चर्चेला तयार, पण विरोधकांना राजकारण करायचंय, शहा काँग्रेसला उघडं पाडतील याची विरोधकांना भीती, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। अमित शहा संसदेमधून का पळत आहेत, शहांनी संसदेमध्ये येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी, पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचे होते, सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा आरोप। जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार, सोशल मीडियावरील प्रश्नावर कोकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना, पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यामध्ये लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। वरच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट, दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सुद्धा उपस्थित, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात भेट असल्याची माहिती। बावनकुळेने चौकशा केल्या तर सर्वांना नील सर्टिफिकेट मिळेल, बावनकुळेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात, जरांगेंचं पुन्हा टीकास्त्र, तर शेवटचं आंदोलन अंतरवालीमध्येच होणार, पण मराठे मुंबईमध्ये घुसण्याची दाट शक्यता, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगे सरकारपेक्षा मोठे झालेत का, त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक। गडचिरोलीमधील सर्पदंशामुळे जखमी झालेल्या विद्यार्थिनीची मंत्री अशोक उईकेंकडून विचारपूस, मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार आश्रमशाळेतील कार्यवाहीचा आढावा, तिघांवर गुन्हा दाखल। गडचिरोलीमधील सर्पदंशाप्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक, आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, 25 ऑगस्टला गडचिरोलीमधील सर्व आदिवासी शाळा बंद ठेवत आंदोलन करणार। रोहिणी खडसेंचा सापासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, शेतामध्ये आढळलेला 7 ते 8 फुटांचा साप पकडत दिला सर्प संवर्धनाचा संदेश। पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करणारा जेरबंद, सोसायटीच्या पार्किंगमधील 6 ते 7 वाहनांची कोयत्यानं तोडफोड केल्याचा प्रकार, घटनेचा सीसीटीव्ही समोर। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना। सायनच्या प्रतीक्षानगरमधील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा स्लॅब कोसळला, 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक जखमी, रघुनाथ विठ्ठल उद्यानामधील घटना, पोलीस घटनास्थळी।